हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आज आपण नॉट फॉर प्रॉफिटचा प्रॉब्लेम नंबर 18 करणार आहोत. पेज नंबर आहे 108. या प्रॉब्लेमला स्टार मार्क करायचा आहे. याच्यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. ओपनिंग बॅलन्स शीट टॅली करून घ्यायची सगळ्यात पहिल्यांदा, आणि सेकंडली डेप्रिसिएशन डिरेक्टली दिलेलं नाहीये, आपल्याला रिव्हर्स कॅल्क्युलेशन करून डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. सो या दोन गोष्टी या प्रॉब्लेम मध्ये महत्वाच्या आहेत. प्रॉब्लेम असे तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय. From the following receipt payment account of Baburao Patil Polytechnic College, Nagpur for the year ending on 31st March 19 and additional information, prepare income expenditure account for the year ended on 31st March 19 and a balance sheet as on that date. Receipt payment account for the year ending on 31st March 19. Receipt side वाचते मी. Opening balances आहेत कॅश आणि बँकचे. टू इंटरेस्ट, इन्कम, डोनेशन्स, इन्कम, कारण जनरल डोनेशन्स आहेत, कुठलं स्पेसिफिक आहे असं दिलेलं नाहीये. ट्यूशन फीज इन्कम, ऍडमिशन फीज इन्कम, टर्म फी इन्कम, ड्रामा रिसीट्स इन्कम, रेंट फ्रॉम यूज ऑफ हॉल इन्कम, लिगसीज. कॅपिटल दिलेलं आहे, सो कॅपिटलाइज करायचं आहे, कॅपिटल फंडला ऍड होणार आहे. पेमेंट्स मध्ये बघा, बाय सॅलरीज टू टीचिंग स्टाफ आणि टू ऑफिस स्टाफ दोन्हीही एक्सपेंडिचर मध्ये जाणार आहे. प्रिंटिंग स्टेशनरी एक्सपेंडिचर, बुक्स, फर्निचर, एसेट्स, ड्रामा एक्सपेंसेस एक्सपेंडिचर, पोस्टेज एक्सपेंडिचर, टेलिफोन चार्जेस एक्सपेंडिचर, इलेक्ट्रिसिटी एक्सपेंडिचर, मॅगझिन्स अँड न्यूजपेपर्स एक्सपेंडिचर्स. क्लोजिंग बॅलन्सेस एसेटला जाणार आहेत. ऍडिशनल इन्फॉर्मेशन जर आता तुम्ही नीट पाहिलं तर 1 एप्रिल 2018 चा एक कॉलम आहे आणि 31 मार्च 2019 चा एक कॉलम आहे. याचा अर्थ हा क्लोजिंग बॅलन्स आहे 19 चा आणि 18 चा ओपनिंग बॅलन्स आहे. बुक्स, फर्निचर, बिल्डिंग फंड, कॅपिटल फंड हे ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहेत. याच्या बेसिसवरती आपल्याला एक वर्किंग नोट करून ओपनिंग बॅलन्स शीट आधी तयार करून घ्यायची आणि मग आपण त्याच्यावरती ऍडजस्टमेंट करणार आहोत. 60% डोनेशन्स फॉर बिल्डिंग फंड अँड बॅलन्स इज टू बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम. डोनेशन्सला तुम्ही डॉट करून ठेवा, एक ऍडजस्टमेंट आहे त्याला. आउटस्टँडिंग ऑफिस स्टाफ सॅलरी 70,000, ऑफिस स्टाफची फक्त आहे, टीचिंग स्टाफ नाही. सो ऑफिस स्टाफला डॉट करून ठेवा. आधी आपण सगळ्यात पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्स शीटची वर्किंग नोट करून घेऊयात आणि मग पोस्टिंग करायला सुरुवात करूयात. ठीक आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊयात. ओपनिंग बॅलन्स शीट आपण बनवून घेतलीये, गरज नाहीये तरी सुद्धा बनवायची, कारण आपल्याला पोस्टिंग करायला हे सोपं जातं. सो इथे ओपनिंग बॅलन्स शीट वर्किंग नोट मध्ये लिहिले मी ऍज ऑन 1 एप्रिल. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय काय दिलेलं होतं? बुक्स, फर्निचर, बिल्डिंग फंड, कॅपिटल फंड या 4 गोष्टी दिलेल्या होत्या. त्या मी ओपनिंगचा जो कॉलम होता त्यातल्या फिगर्स 9 लाख, 3,26,000 फर्निचर, बिल्डिंग फंड 8,27,000 आणि कॅपिटल फंड 6,11,000 ह्याची एंट्री करून घेतली. आणि जे रिसीट पेमेंट दिले त्याचा ओपनिंग बॅलन्स कॅश आणि बँकचा आहे तो लिहून घेतला आणि ओपनिंग बॅलन्स शीट टॅली करून घेतली. हे अशासाठी करायचं की ह्याच्यात जर काही डिफरन्स आला तर तो आपल्याला शोधायचा आहे, अजून काही प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे का. सो ओपनिंग बॅलन्स शीट मधलं काहीही मिस व्हायला नको. ते जर मिस झालं ना तर तुमची क्लोजिंग बॅलन्स शीट ऍब्सोल्युटली टॅली होणार नाहीये. म्हणून वर्किंग नोट जर 1-2 मिनिटं लागतील पण तरी सुद्धा ती बनवायची. याच्यावर ना आता आपण आधी पोस्टिंग करून घेऊयात. ह्याच्यात ऍडजस्टमेंट कशा कशाला आहेत? बुक्सला आहे, फर्निचरला आहे, डेप्रिसिएशन आहे, ऍडिशन ड्युरिंग द इयर पण आहे. बुक्स आणि फर्निचर रिसीट पेमेंटच्या पेमेंट साईडला दिसत आहेत आपल्याला. सो पोस्टिंग करून घेऊयात आपण. ऍसेट साईडला आधी बुक्स, इनर कॉलम फिगर आहे 9 लाख. याच्यामध्ये ऍडिशन आणि डेप्रिसिएशन अशा 2 आपल्याला ऍडजस्टमेंट्स आहेत. सो 4 ओळी सोडायच्या आहेत. फर्निचर 3,26,000, याला पण सेम ऍडिशन ड्युरिंग द इयर आणि डेप्रिसिएशन. कॅश आणि बँक आपण ओपनिंगची घेतो का? नाही घेत, आपल्याला क्लोजिंगची नंतर लिहायचे. कॅपिटल फंड, कॅपिटलची सुरुवात नेहमी कॅपिटल फंड पासून होते. त्यांनी देताना बिल्डिंग फंड आधी दिलाय, पण आपल्याला माहितीये त्याप्रमाणे आपण सिक्वेन्स फॉलो करायचा. बिल्डिंग फंड एक 4-5 ओळी सोडा आणि मग लिहा बिल्डिंग फंड, कारण त्याच्यात कॅपिटलायझेशनच्या सुद्धा आपल्याला ऍडजस्टमेंट्स आहेत. ठीक आहे, हे पोस्टिंग करून झालं. आता आपण रिसीट पेमेंटचं पोस्टिंग करूया. इथे मी कॅश आणि बँक सोडून बाकी सगळं पोस्टिंग करून घेतलंय. रिसीट पेमेंट मध्ये रिसीट साइड मध्ये आहे इंटरेस्ट. सो इथे बाय इंटरेस्ट अमाउंट आहे 60,000. आउटर कॉलम फिगर आहे, याला ऍडजस्टमेंट नाहीये. बाय डोनेशन्स, डोनेशन्सला ऍडजस्टमेंट आहे. सो 7 लाख इनर कॉलम. त्याच्यानंतर ट्युशन फीज 15 लाख, एक ओळ सोडून लिहिते मी. बाय
ट्युशन फीज 15 lakhs. त्यानंतर आहे ऍडमिशन फीज. बाय ऍडमिशन फीज अमाउंट आहे 65,000. बाय टर्म फीज आहेत 4 lakhs. कॉमा सिस्टीम वापरा, खूप उपयोग होतो, मी सांगते परत परत. ड्रामा रिसीट्स, मागे पण मी सांगितलेलं आहे, ड्रामा रिसीट्स आणि काय म्हणतो आपण एक्सपेन्सेस यांचा आपण सेट ऑफ करू शकतो, नाही तर सेपरेट लिहू शकतो. मी सेपरेट लिहितेय. त्याच्यानंतर रेंट फ्रॉम यूज ऑफ हॉल. बाय रेंट फ्रॉम हॉल 6,000. लिगसीज ब्रॅकेटमध्ये कॅपिटल दिलंय, याचा अर्थ कॅपिटलाइज करायचं आहे. कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचंय. लिगसीज कॅपिटलाइज्ड अमाउंट आहे 60,000. अजून काही कॅपिटलाइज करायचं असेल तर ते सगळं ऍड करून मगच आपण फिगर लिहूयात इनर कॉलम मध्ये. रिसीट साइड पोस्ट करून झालीये. पेमेंट साइड बघूया. बाय सॅलरीज टू टीचिंग स्टाफ. एक्सपेंडिचर मध्ये लिहायचंय टू सॅलरीज, खाली लिहिते मी टीचिंग स्टाफ. टीचिंग स्टाफला ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्टली आपण आउटर कॉलम मध्ये 15 lakhs लिहू शकतोय. ऑफिस स्टाफला ऍडजस्टमेंट आहे. सो ऑफिस स्टाफ इनर कॉलम फिगर, त्याला आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट होती, ती आहे 8,55,000. इनर कॉलम फिगर 8,55,000. त्याच्यानंतर आहे प्रिंटिंग स्टेशनरी 27,000. एक ओळ सोडायची आहे आणि मग लिहायचंय प्रिंटिंग अँड स्टेशनरी. याला पण ऍडजस्टमेंट नाहीये 27,000. त्याच्यानंतर आहे बुक्स. आता बुक्स रिसीट पेमेंटच्या पेमेंट साइडला आहेत, याचा अर्थ ड्युरिंग द इयर परचेस केलेले आहेत. सो ऍडिशन ड्युरिंग द इयर किती आहेत 88,000. म्हणजे सब टोटल आली 9,88,000. सेम असंच फर्निचर 78,000 आहे. ऍडिशन ड्युरिंग इयर 78,000. इनर कॉलम मध्येच फिगर ठेवायचे, डेप्रिसिएशन लेस करायचे. 4,04,000 इनर कॉलम मध्ये आले. त्यानंतर ड्रामा एक्सपेन्सेस 90,000. टू ड्रामा एक्सपेन्सेस 90,000. त्याच्यानंतर आहे पोस्टेज 7,000. टू पोस्टेज, हे सगळे एक्सपेन्सेस आहेत. एक्सपेन्सेस साइडला डेबिटला जाणार 7,000. त्याच्यानंतर टेलिफोन चार्जेस 6,000. टू टेलिफोन चार्जेस 6,000. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी 61,000. एक्सपेन्सेसला कुठल्याच ह्याला ऍडजस्टमेंट नाहीये एक्सेप्ट ऑफिस स्टाफ. इलेक्ट्रिसिटी चार्जेस 61,000. मॅगझिन्स अँड न्यूजपेपर 6,500. टू मॅगझिन्स अँड न्यूजपेपर 6,500. त्याच्यानंतर बॅलन्सेस आहेत, क्लोजिंग बॅलन्सेस, ते न विसरता लिहायचे. कॅश इन हँड, कॅश ऍट बँक. अमाउंट किती आहेत 62,000 कॅश आणि बँक 3,23,000. ठीक आहे. पोस्टिंग करून झालं, ऍडजस्टमेंट करायला घेऊयात. ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये जे टेबल दिले त्याच्यात बुक्सची क्लोजिंग अमाउंट दिली 8,88,000. आता मी कसं लिहिते बघा. आउटर कॉलम फिगर आपल्याला 8,88,000 ऑलरेडी दिलेली आहे.
म्हणजे आपल्याला काय करायचंय, रिव्हर्स कॅल्क्युलेशन करून डेप्रिसिएट कॅल्क्युलेट करायचंय. डेप्रिसिएशनचं सेपरेट पर्सेंटेज अमाऊंट असं काही दिलेलं नाहीये. सो ही इम्प्लाइड ऍडजस्टमेंट कशाची आहे, डेप्रिसिएशनची. डेप्रिसिएशन डिरेक्टली दिलेलं नाहीये, ही जी डिफरन्स अमाऊंट आहे ती डेप्रिसिएशन म्हणून ट्रीट करायची. सो ह्यातली डेप्रिसिएशनचे डिफरन्स अमाऊंट 1 लाख येणार आहे. सो इथे डेप्रिसिएशन नुसतंच लिहायचंय, पर्सेंटेज वगैरे काहीही लिहू नका. डेप्रिसिएशन लेस 1 लाख रुपीज. सो 9,88,000 मायनस 1 लाख 8,88,000 आउटर कॉलम मध्ये आलं. डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट द्यायचा आहे, टू डेप्रिसिएशन, खाली लिहायचे बुक्स, इनर कॉलम फिगर 1 लाख, कारण फर्निचरची अजून डेप्रिसिएशनची अमाऊंट येणार आहे. फर्निचरची आउटर कॉलम फिगर किती आहे, 3 lakhs. सो इथे फर्निचरची अमाऊंट आहे 3 lakhs. आता 3 lakhs जर फायनल अमाऊंट असेल 31 मार्चला त्याची व्हॅल्यू 3 lakhs आहे, ऍडिशन करून 4,04,000 आहे, याचा अर्थ ह्याचा डिफरन्स डेप्रिसिएशन आहे. सो लेस डेप्रिसिएशन 1,04,000. ही अमाऊंट लेस करून आउटर कॉलम मध्ये 3 lakhs आलं. इथे बुक्सच्या खालती लिहायचंय फर्निचर 1,04,000. सो 2,04,000 हे टोटल डेप्रिसिएशन आउटर कॉलम मध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर बिल्डिंग फंड 8,27,000 आहे. अजून डोनेशन्सची ऍडजस्टमेंट बिल्डिंग फंडला होती, मी चुकून आउटर कॉलम लिहिलेलं आहे. सो ही फिगर इनर कॉलम मध्ये पाहिजे, कारण डोनेशन्स बिल्डिंग फंड स्पेसिफिक फंड साठी दिलेले आहेत. 60% डोनेशन्स आहेत. सो डोनेशन्स मध्ये 60% कॅपिटलाइज्ड. 60% 7 lakhs चे किती येणार, 4,20,000. सो आउटर कॉलम मध्ये किती आले, 2,80,000. आता हे जे 4,20,000 लेस केले आपण कॅपिटलाइज करण्यासाठी, हे कॅपिटल फंड मध्ये ऍड नाही करायचे, कारण त्यांनी काय दिले, बिल्डिंग फंड साठी डोनेशन मिळाले. सो बिल्डिंग फंड मध्ये ऍड करणार आहोत आपण ऍडिशनल डोनेशन ड्युरिंग द इयर. किती आहे, 4,20,000. हे ऍड होणार आहे ओरिजिनल जो फंड होता त्याच्यामध्ये. सो आउटर कॉलम फिगर किती येणार आहे, 12,47,000 ही आउटर कॉलमची फिगर आली. ओरिजिनल बिल्डिंग फंड प्लस ऍडिशनल डोनेशन ड्युरिंग द इयर असं धरून. सो इथे त्यांनी क्वेश्चन मार्क केलेला आहे की नाही, तो क्वेश्चन मार्कच्या ऐवजी आपली ही फिगर आली. कॅपिटल फंड आपण नंतर कॅल्क्युलेट करूया. आउटस्टँडिंग ऑफिस स्टाफ 70,000. सॅलरीज मध्ये ऍड आउटस्टँडिंग, ऍड 70,000. सो आउटर कॉलम फिगर किती येणार आहे, 9,25,000 आउटर कॉलम मध्ये आलं. 70,000 एक्सपेंडिचर आहे. लेफ्ट इफेक्ट लायबिलिटीला लिहायचंय आउटस्टँडिंग सॅलरी टू ऑफिस स्टाफ. 2 स्टाफ आहे, टीचिंग स्टाफ आणि ऑफिस स्टाफ. त्यापैकी ऑफिस स्टाफची आहे ही. इथे चुकू नका, ते कन्फ्युज करायला देतात. तुम्ही चुकून टीचिंग स्टाफला ऍड केलं तर मार्क गेला तुमचा. इफेक्ट कितीही बरोबर असू द्या, अर्धा मार्क जाणार. कळलंय, सगळे आपल्याला ऍडजस्टमेंट करून झाले आहेत. आता आपण डेफिसिट आहे का सरप्लस आहे ते कॅल्क्युलेट करून कॅपिटल फंडला ट्रान्सफर करून बॅलन्स शीट मॅच करून घेऊयात. मी करते, तुम्ही नंतर टॅली करा. एक छोटी करेक्शन, त्यामध्ये मॅगझिन्सच्या न्यूजपेपरच्या पुढे 6,500 प्रिंट झाले, पण ते ऍक्च्युली 6,000 आहे. सो ती अमाऊंट करेक्ट करून घ्या, 6,000 करून घ्या. आता टोटल आपली डेबिटची 28,26,000 आलेली आहे. डेफिसिट येत आहे, एक्सपेंडिचर साइड हेवीयर आहे. सो डेफिसिटची अमाऊंट 4,15,000 स्टार मार्क बॅलन्सिंग फिगर आहे. ती आपल्याला कॅपिटल फंड मधनं लेस करायची आहे. सो मी कॅपिटलाइज जे लिगसीज केलेले आहेत त्याची टोटल आधी घेतली, सब टोटल, त्यातनं 4,15,000 डेफिसिट लेस केल्यावर आलं 2,56,000. टोटल 15,73,000 ला बॅलन्स शीट टॅली झाली आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम कळलाय. ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय होतं, ही जी डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे ही इम्पॉर्टंट होती, रिव्हर्स कॅल्क्युलेशन करायची. नेक्स्ट लेक्चर पर्यंत.